विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्याची निवड थेट तहसील कार्यालय आणि नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये केली जाणार आहे. जनगणना करण्यासाठी सहाय्यक पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, 2 पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. एक पद आहे असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट आणि दुसरं पद आहे सहाय्यक. त्याला MTS म्हणून संबोधलं जाणार आहे आणि 10वी पास असणाऱ्या महिला आणि पुरुष याच्यासाठी फॉर्म भरू शकतात. कशा प्रकारे जाहिरात आहे, जाहिरातीत आपलं हे पेज कोठे भेटेल, डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आता विद्यार्थी मित्रांनो, येथे माहिती माहिती नीट समजून घेणे महत्त्वाचं आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नीट समजून घ्या. ही जाहिरात कंत्राटी जरी असली तरी देखील तुमच्या फायद्याची ही जाहिरात असणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय म्हटलेलं आहे? प्रेस नोट जनगणना 2027च्या कामाकरिता कंत्राटी तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत कंत्राटी पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा वगैरे तुमची होणार नाही. तुमची डायरेक्टली मुलाखतद्वारे, डॉक्युमेंट्सद्वारे तुमची निवड केली जाणार आहे. पदे कोणकोणती असणार आहे, पगार किती असणार आहे, हे देखील सांगतो. फक्त विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आणि सर्व ऑथेंटिक अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आता नीट माहिती समजून घ्या आणि पगार वगैरे सर्व माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे ते लक्षात घ्या. तर हे बघू शकता, वाशिम जिल्ह्याचे जनगणना 2027 चे कामकाज पार पाडण्याकरता टेक्निकल असिस्टंट आणि बघू शकता टेक्निकल असिस्टंट तसेच मल्टीटास्किंग स्टाफ, आपण त्याला MTS असे म्हणतो, यांची कंत्राटी तत्वावर 18 महिन्याच्या कालावधीकरता तहसील कार्यालय तसेच नगर परिषद कार्यालयामध्ये नियुक्ती करावयाची आहे. आता इथं माहिती नीट समजून घ्या. तुम्हाला काम करायचे आहे 18 महिने. किती महिने? 18 महिने. आणि तुम्हाला यांच्याकडून काय भेटेल तर तुम्हाला याचे प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट, अनुभव सर्टिफिकेट भेटणार आहे. कशाचं? तर टेक्निकल असिस्टंट आणि मल्टीटास्किंग स्टाफ या दोन्हीचा कामाचा अनुभवाचे तुम्हाला प्रमाणपत्र देखील भेटेल. ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अतिशय जॉबची गरज आहे त्यांनी नक्की येथे प्रयत्न करा. पेमेंट देखील चांगले भेटणार आहे, ते देखील पुढे सांगणार आहे. आता याची बघू शकता, त्याकरता खालील पात्रता धारण करीत असलेल्या इच्छुक उमेदवारांची कधी तर बघू शकता, आज तारीख आहे 23 तारीख. ठीक आहे, 23 तारीख आहे उद्या. बघू शकता 24/2/2026, 24/2/2026 रोजी सकाळी 10 ते बघू शकता सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत कॉल इन इंटरव्ह्यू म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. करिता जिल्हाधिकारी कार्यालयामधील राजस्व बघू शकता, राजस्व जिल्हाधिकारी मूळ कागदपत्रांच्या म्हणजे सर्व कागदपत्रे तुमचे ओरिजिनल कागदपत्र तिथे घेऊन जायचे आहे व पासपोर्ट साईज फोटो देखील तुम्हाला तिथे घेऊन जायचे आहेत. परंतु मुलाखती अंतर्गत तुमची निवड केली जाणार आहे. नीट लक्षात घ्या. आताच ही अपडेट भेटलेली आहे. आता त्यांनी हे परिपत्रक 20 तारखेला प्रसिद्ध केलं आहे, परंतु माझ्यापर्यंत आज 23 तारखेला आलं आहे. त्याच्यामुळे हे अर्जंट मी व्हिडिओ बनवलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे त्यांनी इथं नक्की जायचं आहे. आता शैक्षणिक पात्रता नीट लक्षात घ्या. आता बघू शकता, टेक्निकल असिस्टंट या पदाला तुम्हाला ₹25,000 मानधन भेटणार आहे. 25 बघू शकता, ₹25,000 मानधन भेटणार आहे आणि एकूण जागा किती असणार आहेत तर एकूण 14 जागा आहेत. 14 जागा आहेत. तुमची कोणत्याही शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे. मराठी आणि इंग्रजी तुमची टायपिंग असणे गरजेचे आहे. MSIT असणे गरजेचं आहे. किमान बघू शकता 1 वर्षाचा शासकीय, निमशासकीय अनुभव तुमच्याकडे असणे गरजेचे आहे डाटा एंट्रीचा. ठीक आहे. तुम्ही नक्की जा. डॉक्युमेंट्स तुम्हाला चांगल्या या ठिकाणी जॉब तर तुम्ही अभ्यास करत राहा आणि हा जॉब देखील करा. ₹25,000 तुम्हाला भेटतील. आणि इथं या ठिकाणी बघू शकता प्राधान्य कोणाला आहे तर ॲप्लिकेशन डिटेल किंवा संबंधित हाताळणी पात्र जर असावा. जर जास्तीत जास्त शिक्षण झालं असेल त्याला प्राधान्य दिलं जाईल. संगणक, कॉम्प्युटर कोणताही कोर्स वगैरे झाला असेल, 1 वर्ष अनुभव वगैरे असेल त्यांना प्राधान्य दिलं जाईल. त्याच्यानंतर MTS म्हणजेच मल्टी टास्किंग स्टाफची एक जागा भरली जाणार आहे. इयत्ता 10वी पासवरतीच 10वी पासवरती हे पद असणार आहे. ठीक आहे. जर तुमचे शासकीय, निमशासकीय अनुभव असेल तर प्राधान्य दिलं जाईल. संगणक प्रमाणपत्र असेल तरी देखील प्राधान्य दिलं जाईल आणि अनुभव असेल तरी देखील प्राधान्य दिलं जाईल. अशा प्रकारची ही पदभरती आहे. एकदम अर्जंट विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवला आहे. आज तारीख आहे
आज तारीख आहे 23 फेब्रुवारी आणि उद्या तुम्हाला बघू शकता 10 वाजेपासून तर 1 वाजेपर्यंत हे कार्यालय वगैरे माहिती वगैरे दिलेली आहे. सर्व माहिती येथे दिलेली आहे. त्यांनी इथं बघू शकता पत्ता वगैरे सर्व माहिती दिली आहे. हे संपूर्ण जे परिपत्रक आहे तुम्हाला आपला जो आता डिस्क्रिप्शनमध्ये एक टेलिग्राम ग्रुपची लिंक देत आहे. तो टेलिग्राम ग्रुप जॉइन करा. तिथे हे परिपत्रक तुम्हाला भेटून जाणार आहे. ठीक आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.